थँक्यू डीजे. चला अंपायर आपण लगेच जायचं आहे. चला आपण जायचं लगेचच. ऋषी आपण लवकरात लवकर जायचं मैदानाच्या मध्ये. लहू माते आणि ऋषी बोईर दोन ऑफिशियल अंपायर असतील या मॅच साठी. तर काय आपण सन्मान देखील घेऊ. आमच्या सोबत नक्की जॉईंट आहेत आमचे राजू शेठ गायकर, ते आमच्या सोबत जॉईंट आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान घेऊया आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. नवनाथ भोईर यांना विनंती आहे की आपण हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करावा. तर आलेल्या मान्यवरांचं आपण मात्र मान सन्मान घेतो, शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. खूप मोठ्या संख्येने बघतो आपण मान्यवर आपल्या व्यासपीठावरती. नक्कीच आमच्या श्यामशेठ यांचा देखील शुभ सन्मान असणार आहे. आमचे श्यामशेठ भंडारी चिंचवलीचे एक चांगला असं व्यक्तिमत्व, यांचे देखील शुभ सन्मान आम्ही घेणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. आमचे नक्की श्यामशेठ भंडारी यांचे देखील शुभ सन्मान करूया. शंकर भोईर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. तर खूप मोठ्या संख्येने बघतो आपण मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. त्याच्यानंतर पिंटू पाटील हे देखील आमच्यासोबत जॉईन आहेत सापाड्याचे, म्हणजे देखील शुभ सन्मान करून. निलेश भोईर यांना विनंती की आपण शुभ सन्मान करावा आपल्या व्यासपीठावरती. आलेल्या आपण मान्यवरांचा मान सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आपली संस्कृती आपली परंपरा मात्र जपली जाते. आलेल्या मान्यवरांचा आपण नक्कीच शुभ सन्मान घेतोय स्पर्धेच्या माध्यमातून. खूप सारे मान्यवर या स्पर्धेसाठी आपण बघतो आवर्जून आपल्या व्यासपीठावरती. आपल्याला नक्कीच त्यांचं आपण आगमन बघितलं. तर आपण जाऊया मॅच कडे. मॅच आपल्याला मध्ये इथं पाहायला भेटते. दोन टीम मध्ये काटेई संघ एका बाजूने आहे, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला या दरम्यान कुशल स्पोर्ट्सचा सापाडे संघाचा की आपल्याला पाहायला भेटेल. मॅच जेव्हा सुरू होईल आपण ऐकूया करण काळन यांचं धावतं समालोचन. थँक्यू. तमाम रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय लालशेठ स्मृतिचषक 2019 हे पर्व आपण एन्जॉय करतात. पहिल्या फेरीतील आजची शेवटची लढत काटे वर्सेस सापार्डे. यावेळेला उजवा गुडघा टेकून पाळल स्वीप करत असताना चेंडू मात्र बाकस एक सीमारेषा पार करतोय. चौकार. बनूनी भिकारी चमत्कार केला, बनूनी भिकारी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतोय सापर्डे. विकीचं षटक सुरू आहे वसारगावांकडून. आघाडीचे फलंदाज अतुल अजय पाटील आणि त्याचबरोबर राहुल चौधरी जोडी आहे मैदानावरती. पाळल स्वीप दाखवला अजय पाटीलनं. शपथ झाला हा चेंडू सोडून देतोय आणि ऑफिशियल्स आमच्याकडे बोलत असताना या सिरीजचा वाईट स्वर बॉल. धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावरती ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. ऋषी बोईर आहेत आणि त्याचबरोबर लहू म्हात्रे हे दोन ऑफिशियल पंच. राऊंड विकेट विकी मला पाडा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडासा अपील झाला लेग बिफोर विकेटचा आणि तोपर्यंत चेंडू मात्र सिलीम मिळवण्याच्या दरम्यान घरंगळत होता. फलंदाजामधून गोलंदाज जाता बॅटकट होती, सिंगल पूर्ण केली. चिके सिंगल इथे कंप्लीट झाल्यानंतर एकंदरीत जयदुर्ग मात्र क्रिकेट संघ काटेही जाऊन पोहोचला, म्हणजेच 6 या आकड्यावरती. डावखुराचे फलंदाज मैदानावरती येथे स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात. राहुल चौधरी कलात्मक तंत्रशुद्ध फटकेचा भरणा असलेला हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर त्या सर्कलच्या बाहेर मिड विकेट आहे. त्यानंतर आपण बघू शकाल तर एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दरम्यान आहे. डावखुराच्या फलंदाजासाठी राऊंड विकेटने विकी पुन्हा एकदा सज्ज होत असताना 6 धावा फलकावरती पाहायला मिळतात. इथे बघू शकाल क्षेत्ररक्षक डायरेक्ट देण्याचा प्रयत्न केला. बॅकिंगला क्षेत्ररक्षक डीप मधून येतील तोपर्यंत आपण बघू शकाल तर अजून एक धाव इथे कंप्लीट होतीये आणि इथे नक्कीच या 2 धावेने संघ जाऊन पोहोचला, तो म्हणजेच 8 या आकड्यावरती. आठ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राऊंड विकेट विकी शपथ झाले. चेंज ऑफ पेस होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपण बघू शकाल कट करण्यास भाग पाडले आपल्याला गोलंदाजाने राहुल चौधरी यांना. कारण पॉपिंगचा वापर करत असताना शपथ झाले त्या ऑन साइडला
यावेळेला मोठ्या फटक्यामध्ये एक्झिट करायचा होता, फार करायचा होता चेंडूवरती, परंतु ते चेंज ऑफ पेस टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक आउटस्विंगच्या माध्यमातून इथे नक्कीच डावकुरा त्याच्या फलंदाजाला बाहेर निघत असताना स्लोअर वन होता आणि ती शेवटच्या क्षणाला थोडेसे संभ्रमात होती. राहुल चौधरी कट करण्याचा प्रयत्न केला, सिंगल पाहायला मिळते. धावत संख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावरती अजय पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि ते बघू शकाल कॉट बँडचं अपील देखील झालं आणि ते नक्कीच चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ डाऊन असते रक्षकाच्या हातामध्ये विसा होतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न. एकंदरीत इथे धावफलकावरती धावा आपण बघू शकाल तर एक पाडलस्वीचा चौकार अजय पाटीलच्या माध्यमातून बघितला. 9 धावा. जयदुर्गमध्ये क्रिकेट काटेई संघाची धाव संख्या आफ्टर फर्स्ट ओव्हर नो लॉस 9 रन्स. तर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या षटकामध्ये. एकंदरीत आपण बघू शकाल तर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले विकीच्या माध्यमातून. विकी मडवी आहेत. पहिला चेंडू डॉट फेकला होता, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सोयर चेंडू बघितला, त्यानंतर दुहेरी धाव एकेरी आणि त्यानंतरचा डॉट बॉल. एकंदरीत 9 धावा दर्जेदार गोलंदाजी केली विकीनं या षटकामध्ये. पावपेचं पहिलं षटक हाताळत असताना एक संघ आपण बघताय तर नक्कीच काटेई संघ आहे. दुसऱ्या बाजूला कल्याण पश्चिमेचा कुशल स्पोर्ट सापर्डे संघ पाहायला मिळतोय. 2 ताकदवान संघ आहेत आणि समोरासमोर द्वंद्व युद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हे सुरू आहे. स्वर्गीय लालशेठ स्मृती चषक 2019 या वर्गामधला अजून एक दर्जेदार सामना काटेई वर्सेस सापर्डे या 2 संघांच्या दरम्यान. अस्तित्वाची प्रतिष्ठेची सन्मानाची गावाच्या अभिमानाची लढाई इथे सुरू आहे या 2 संघांच्या दरम्यान. आणि पावपेचं दुसरं षटक घेऊन आम्हाला मानेरगाव एंडकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. निखिल पाटील आपल्याला सज्ज होत आहेत. राऊंड विकेट पहिला चेंडू राहुल चौधरी यावेळेला स्लॉक स्वीप दिशा देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघू शकाल खूपच लवकर लेन पिकअप केली आणि इथे उजवा गुडघा टेकवत असताना चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलंय 4 धावेसाठी. तुझे देवलानू भक्तय जमलन गो आई तुझे देवलानू भक्तय जमलन गो माझे ती साई माऊलीची कैसी इथे चौकार आलाय. स्वागत केलं, वेलकम टू दी ग्राउंड असं सांगत असताना निखिल फलंदाज आपण बघतो राहुल चौधरीनं चौकार लगावला. ऑन साइडला जास्तीत जास्त खेळण्यासाठी पसंत आहे. यामुळे आपण बघू शकाल फलंदाज राहुलला, पण त्याच्याकडे आपण बघू शकाल तर पुल्ला आहे, हुक आहे. पाडल स्वीप आणि स्लॉक स्वीप खूप दर्जेदाररित्या ते खेळतात आणि इथे दाखवलं एक प्रात्यक्षिक. चौकार लगावला. राऊंड विकेट निखिल. यावेळेला अजून एक फटका बघू शकाल त्याच दिशेनं ट्रेडमार्क ऑफ राहुल चौधरी टिपिकल ब्रँडेड चौकार. साईनाथाची पालखी मानाची साईनाथाची घेऊन खांद्यावरी घेऊन खांद्यावरी डीजे दोन मन तर आदरणीय निलेशजी भोईर यांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश शेठ बालाराम भोईर दादांचं शुभागमन झालं, स्वागत आहे. आसनस्थ व्हायची विनंती करतोय. व द विकेटने फुलवलेचा चेंडू तिथे आपण बघू शकाल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान थोडासा फंबल. चेंडू नंतर ट्रॅव्हल झाला डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, उचलून फेके करतील तोपर्यंत आपण बघू शकाल तर ते सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये आणि स्ट्रायकिंगला उजव्या त्याचा फलंदाज अजय पाटील येतोय आणि संघाची धाव संख्या एकंदरीत आपण बघू शकाल तर पुढे जात असताना 18 या आकड्यावरती 18 रन्स. जर्सी नंबर 18 नावातच सर्व काही. विराट कोहली जेव्हापासून त्याने पदार्पण केलं इंडियन टीम मध्ये तेव्हापासून भारताला एक आपण बघू शकाल तर चांगले दिवस सुगीचे दिवस पाहायला मिळतात, कारण दर्जेदार बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा राहिला. खूप दर्जेदार बॅटिंग करतो. चेस जेव्हा भारत करत असतो तेव्हा सिंहाचा वाटा असतो. धावांमध्ये भारताची रन मशीन देखील म्हटलं जातं विराट कोहलीला.
इथे रिव्हर्स पूल मध्ये एक्झिट करायचं होतं म्हणजे पाटील आहेत आणि ते नक्कीच फटका फसवाय तर ते सरळ बॅटने धावा येतात. आपण बघू शकाल राऊंड द विकेटने निखिल गोलंदाजी करतात. अँगल क्रिएट करत असताना चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघल आणि बघत असताना रिव्हर्स पूलचा या ठिकाणी प्रयत्न केला. दुधारी तलवार लगा तो आबाद नाही तो बर्बाद आणि ते बर्बाद डॉट बॉल. षटकामध्ये कमबॅक करतोय. 2 चौकार लगावल्यानंतर राहुल चौधरीने निखिल हा गोलंदाज. इथे इन्साइड आउटच्या माध्यमातून खेळायचा होता. फुटवर्कचा भाव जाणवला या ठिकाणी अजय पाटीलला. कारण आपण बघू शकाल गुडलान स्पॉटवरती पडल्यानंतर हा चेंडू थोडासा टेक ऑफ झाला आणि हँडल देखील आपण बघू शकाल हात देखील सुटला होता थोडासा अजय पाटीलचा बॅटवरचा आणि ते मात्र अजून एक डॉट बॉल. 2 चौकारानंतर सिंगल आणि त्यानंतरचे 2 निर्धाव चेंडू. यावेळेला बघू शकाल तेज तर्रार भन्नाट वेगानं फेकलेला हा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव. प्रत्युत्तर देणं काय असतं, कमबॅक करणं काय असतं इथे दाखवून दिलं निखिलनं. कारण 2 चौकार लगावल्यानंतर राहुल चौधरीनं स्ट्राईक रोटेट केली. राहुल चौधरीनं अजय पाटील आले आणि लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर पॉवर प्लेच्या 2ऱ्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. 9 धावा खर्च केल्या विकीनं. निखिल पाटीलनं 9 धावा खर्च केल्यात. एकंदरीत 9च्या सरासरीनं आपण बघू शकाल तर जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटेची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 रन्स आफ्टर सेकंड ओव्हर, नो लॉस. क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले. क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले. क्रिकेटचे सामने छान लाल शेत तुमच्या नावाने भरले. क्रिकेटचे सामने छान. थँक्यू. तर पुढील एक्झिबिशन मॅच असेल. स्पर्धेमध्ये एका बाजूला असतील 40+ खेळाडू तर दुसऱ्या बाजूला आयोजक असतील. संगणक आहेत 40+ माणिकजी जोशी तर दुसऱ्या बाजूला आयोजक टीमचे संगनायक राहुल भोईर. त्यांचा संघ असेल सूर्यकांत जोशी, आशिष जोशी, उमेश जोशी, निलेश भोईर, संगम जोशी, प्रदीप जोशी, परेश जोशी, मुकेश जोशी, करण भोईर, आकाश भोईर, आकाश जोशी असा आयोजक टीमचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर 40+ संघ दुसऱ्या बाजूला संगनायक माणिक जोशी, त्यांच्या समवेत मदन जोशी, मुकेश भोईर. यावेळेला बघू शकाल मैदानावरती चेंज ऑफ पेस होता. बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडनं. राहुल चौधरी बीट होत आहेत. तर विलास जोशी, कैलास जोशी, सुनील जोशी, सुभाष भोईर, हरेश भोईर, राजेश भोईर, राजेश फुलवरे, मुकेश कडू, रवी जोशी, नामदेव भोईर आणि प्रल्हाद भोईर असा संघ असेल 40+चा. एक्झिबिशन मॅच मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. इथे बघू शकाल ऑफ साईडला ड्राव करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येचा आकडा पुढे जात असताना 19 धावा, 19 रन्स, 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3रं षटक सुरू आहे अतुल पाटीलचं. धावा. अजय यावला आपण बघू शकाल गोलंदाज आपण बघतोय अतुल आहेत. अतुलचा विचार केला तर इथे आपण बघू शकाल हातांना बाहेर काढण्याची कला उगत आहे अतुलला आणि इथे नक्कीच आपण बघू शकाल तर अजून एक डॉट बॉल, डॉट चेंडू हाताला असताना अतुलला पाहायला मिळतोय. वस्तार गावडीकडून गोलंदाजी करतोय पण अतुलच्या आपण बघू शकाल तर शैलीमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळतोय. कारण एका फिरकी गोलंदाजीच्या माध्यमातून अतुल प्रथमतः गोलंदाजी करायचे आणि यावेळेला मात्र मीडियम पेसर गोलंदाजी करतात. नक्कीच इथे 12th मॅन देखील आम्हाला सांगताय. अगोदर अतुल नक्कीच आपण बघू शकाल तर फिरकी गोलंदाज होते. इथे मीडियम पेसरच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना त्यांच्या रनवे मध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. तदनंतर हलकीशी जम घेतात. रिलीज ऑफ द डिलिव्हरी पूर्ण चेंजेस आहे. आडवा बॅटने अलॉंग द कार्पेट चेंडू चाला ऑन साइडला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतील. स्टार्किंगला पाहायला मिळते फेकी, बॅकिंगला क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येचा आकडा पुढे जात असताना आपण बघू शकाल तर 22 या आकड्यावरती 22 रन्स, 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
No loss, 22 runs, progress in third over. अतुलचं षटक सुरू आहे, अतुल पाटीलचं. आणि इथे बघू शकाल तर गोलंदाज अतुल पुन्हा एकदा सज्ज असताना त्याच्या फलंदाजासाठी अवधी विकेटने आम्हाला गोलंदाजी करतील. चेंज ऑफ पेस इथे दाखवलं त्यांनी पुन्हा एकदा. पहिल्यांदा आपण बघू शकाल अतुलचा विचार केला, अगोदर अशाच प्रकारची गोलंदाजी करायची. इथे देखील बॅक ऑफ द हँड नॅशनल लेग ब्रेकर ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे चेंडू हाताळला. मीडियम पेसर होते तर देखील इथे हा चेंडू एखाद्या फिरकी गोलंदाजाच्या शैलीने हाताळत असताना पाहायला मिळतोय. कारण इथे नक्कीच अतुल पाटीलचं खऱ्या अर्थानं कौतुक करेल, कारण दोन शैलीने गोलंदाजी करतात. फिरकी गोलंदाज आहेत आणि इथे पहिल्यांदाच मी बघतोय इम्प्रेसिव्ह मीडियम पेसरच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. अतुलनं या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त 3 डॉट बॉल देखील बघितले. आफ्टर 3 ओव्हर्स जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटही जाऊन पोहोचलाय, तो म्हणजेच आपण बघू शकतो तर 22 आकड्यावरती एक गडी बाद देखील झाला. इथे आपण बघतोय साऱ्या गावाचा तू अभिमान, सांग बोलते ती तुला मान. मानेर कराची होती तू जान, भल्या भल्यांची चुकते मान. मसोबा क्रिकेट क्लब माने रे, मसोबा क्रिकेट क्लब माने रे. सामने भरवती नावान, लाल शेट तुमच्या नावाने भरले क्रिकेटचे सामने छान. 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 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. अजय पाटील इथे बाद होत असताना पाहायला मिळतात. 22 धावा एकंदरीत धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि आपण बघू शकाल तर विकीनं पहिलं षटक हाताळलं 9 धावा, दुसरं षटक निखिलनं 9 धावा, तिसरं षटक अतुल पाटीलचं फक्त 3 धावा. इकडे बाद करत असताना संदीप फुटाणे सँडी येतात मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती. आणि ते धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण फक्त 22 धावा पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक हाताळण्यासाठी मानेर कावेंकडून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. सागर पाटील सज्ज होत असताना पाहायला मिळतात. 4थं षटक यावेळेला पाहायला मिळेल आपल्याला. बावीस धावा सागर सज्ज असताना मानेर गावांकडून ओरामध्ये विकेटने पहिला चेंडू. राहुल चौधरी आहेत निस्तामिंग चेंडू हवेमध्ये शॉट बॅकपास केल्याच्या दरम्यान पडतोय. फायनल क्षेत्ररक्षक घेत आहे चेंडूवरती फक्त सिंगल. संदीप फुटाणे यामध्ये पाहायला मिळतील स्ट्रायकिंग इनला. आणि धावसंख्या 1 धाव्याने पुढे जात असताना 23 धावा 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आमचे गुणसंख्या लेखक रोहित भोईर आणि त्याचबरोबरीनं विवेक आहेत. खूप चांगलं गुणसंख्या लेखक, या दोन्ही गुणसंख्या लेखकाच्या माध्यमातून हे दुपारचं सत्र आहे. थोडीशी भूक देखील त्यांना लागली आहे. या सत्रानंतर आमचा नक्कीच लंच ब्रेक असेल. संदीप फुटाणे आपल्याला पाहायला मिळतात स्टार्टिंगला आहेत. धावसंख्या 23 आतापर्यंत पाहायला मिळते. इथून धावांचा पीक वाढवावा लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे बॅटिंग करणाऱ्या काटाई संघाला, कारण समोर तितकाच ताकदवान संघ आहे कुशल स्पोर्ट्स सापार्डे. चेंज ऑफ पेस, वॉटर डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू चारोखाने चीत केलं. डबल माइंडेड झाले, संभ्रमात वाढलं. संदीप फुटाणे यांना टोस केला होता चेंडू, फ्लाईट दिली होती यावेळेला. आणि या फ्लाईट देण्यासाठी जिगर लागतं गोलंदाजाला. आणि इथे आपण बघतोय गोलंदाज सागर पाटील खऱ्या अर्थानं कौतुक करेल. खूप चांगला चेंडू हाताळला, आउटसाइड ऑफ स्टंप होता, नक्कीच टोस केला होता, बीट झाले. लोअर फुल टॉस अटेम्प्ट केला, यावेळेला लेंथ मात्र पिकअप केली. अगोदरचा चेंडू स्लो रन फेकला, तदनंतर त्याच चेंडूची पुनरावृत्ती करायला गेले. यावेळेला लोअर फुल टॉस झाला आणि आडवा बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून संदीप फुटाणेच्या बॅटमधून येणारा हा षटकार. DJ Ganesh in the mix.
यात संगीतानं आवाज होता योगेश आग्रावकरांचा आणि महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार यात संगीताने त्यांना दिला होता. संदीप फुटाणे आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा षटकार लगावल्यानंतर काटे संघाची धावा संख्या. टॉप गिअरमध्ये 2 फलंदाजी करावे लागेल. या फलंदाजांना 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सागरचं खोल टपाचा चेंडू परफेक्ट यॉर्कर बरोबर ब्लॉक हॉल मध्ये होता. 4 ओघानं चित केलं. भन्नाट वेगानं फेकलेला हा चेंडू बॅटच्या खालून मात्र निघून जातोय. जसप्रीत बुमराहची आठवण करून दिली. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 29 रन्स स्कोर कार्ड वरती. प्रोग्रेसिंग 4th ओव्हर. सागर पाटीलचे षटक सुरू आहे. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर. दिस इज द क्लिअर माहिती लॉंग ऑनच्या वरतून मॅक्सिमम षटकार. तर षटकार लगावलाय व्हॉलेंटियर्स. चेंडू लवकरात लवकर आतमध्ये येऊ द्या. षटकार लगावला. चेंडूची मागणी केली आहे. आलाय चेंडू. मॅच बॉल आला. षटकार लगावला. आक्रमण संदीप फुटाण्याच्या माध्यमातून सागर पाटील वरती 2 षटकार लगावलेत. 2 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट आहे कारण जेव्हा संदीप फुटाण्याने पहिला चेंडू फेस केला सागरचा तो निर्धाव फेकला. तदनंतर षटकार बाकवास केलेच्या वरतून. तदनंतर यॉर्कर डॉट झाले. त्यानंतरचा हा षटकार म्हणजे एका चेंडूवरती धीराज गाजवतोय गोलंदाज. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती धीराज गाजवतोय लगेचच फलंदाज. यावेळेला आडवा बॅटने मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतात. ते फक्त म्हणून रात्री प्रेक्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर या षटकामध्ये 19 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 9. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9. 2 षटकामध्ये 18 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये थँक्यू. रिकरेक्शन करत असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. एकंदरीत आपण बघू शकाल तर 2 षटकामध्ये 18. तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. 2 सिंगल होत्या 1 डबल होती. 4 आल्या 22 आणि त्यानंतर या षटकामध्ये एकंदरीत 19 41 रन्स आफ्टर 4th ओव्हर. 41 धावा आल्या धावफलकावरती. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असताना पाहायला मिळतोय. सेकंड बॉल मध्ये विकेट असताना चेंज ऑफ पेस. बॅटची कडा इनर रेज पुढे सरसावलाय. टार्गेट देण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र माघारी परतेल सँडी फुटाणे. नाराशा आहे जड पावलांनी. यावेळेला आपण बघू शकाल दगाव बॉक्सच्या दिशेने माघारी परतोय. बॅक टू दी पॅव्हिलियन. आजा आजा जिंद शामी
41 धावा धावफलकावरती आहेत आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सँडी फुतानी यांनी माघारी परतावं लागलं. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंज ऑफ पेस, पहिला चेंडू स्लोअर वन होता. डेथ ओव्हर मध्ये जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा असे हे भातामध्ये अस्त्र बाहेर काढणं गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. कारण IPLच्या एका मॅच मध्ये चेन्नई सुपर किंग कडून खेळत असताना ब्राउन 4 षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल 21 चेंडू स्लोअर वन फेकले होते. तो देखील डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे वेस्ट इंडिजचा ब्राव. आणि ते आपण बघतोय विकी पॉवर पेचा पहिला षटक हाताळला 9 धावा. सेकंड स्पेल मध्ये स्लोगोरचं षटक हाताळलं पहिल्या चेंडूवरती धावची स्वरूपात इकडे बाद झाला. बॉलर्स बॅक टू फॉलो तर मध्ये इथे आपण बघू शकाल आत्मसमर्पण करतोय. फलंदाज आघाडीला आला होता आणि राहुल चौधरी यावेळेला माघारी पडतील. पाटीलला रोहित पाटील येतात 5व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी नॉन स्टॉकिंगला. डबल आर मैदानावरती इथे फलंदाज बाद होतोय. आणि एक्झिबिशन मॅच साठी एक सूचना आहे खेळाडूंना, कोणी धूम्रपान करून खेळू नका. 10,000 रुपयाची पेनाल्टी आहे. इथे आपण बघू शकाल तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट. अजून एक मोहरा इथे गारद होईल धावचीच्या स्वरूपात. हा 3ऱ्या चेंडूवरती 3रा धक्का पाहायला मिळतोय जयदुर्ग रंगमाता क्रिकेट संघ काटईला. लागोपाठच्या 3 चेंडूवरती धावच्या स्वरूपात 3 गडी बाद होता. सांघिक विकेट हॅट्रिक याकडे संपादन होते सापर्डीची. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. स्लोगोवरचं षटक हाताळत असताना आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. आपल्याला गोलंदाज आपण बघू शकाल तर विकीने रोहित पाटील आपल्याला आहे स्टॅकिंग यांना. आणि आपण बघू शकाल तर नॉन स्टॅकिंगला राजीव चौधरी येत आहेत इन नंबर 6. फ्रॉम द विकेटने यावेळेला बॅटची कडा इथे आपण बघू शकाल. जेंटल टच लेट कटचा फटका होता. फील्ड क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करेल. गुड एफर्ट शक्ती आहेत. शॉट थर्ड मॅनला निल्सन आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. टॉस साठी आहे एक्झिबिशन मॅच आहे. आयोजक वर्सेस 40+. टॉस साठी लगेचच या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर बाळू दादा तुमच्या सोबत नक्कीच असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जेव्हा टॉस केला जाईल त्यांना ओपिनियन घेणं तितकंच गरजेचं आहे. एक्झिबिशन मॅच आहे. मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळेल. राऊंड द विकेटने हा चेंडू बघू शकाल. स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर पिच होता. ऑन साइड अक्षरशः फेकून दिलाय. बाहूमधलं बॉल दाखवत असताना षटकार. संगीत आपण ऐकलं नागराज पोपटराव मंजुले दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील 100 कोटीचा गल्ला या मराठी चित्रपटाने केला होता. जेव्हा रिलीज झाला होता आकार माजवला होता चित्रपट सृष्टीमध्ये. स्लोअर वन होता. बॉलर्स बॅक टू ड्राइव्ह इथे आपण बघू शकाल.
शेवटचा बॉल डॉट येतो. एकंदरीत 48 धावा इथे पाहायला मिळतात. जयदुर्ग माता क्रीडा संघ काटेची धाव संख्या 49 चे टार्गेट असेल. सेकंड सेशन मध्ये बॅटिंग करताना सापर्डे संघ समोर. एक्झिबिशन मॅच 4 षटकांची असेल. एका बाजूला संघनायक असेल आयोजक संघाचे राहुल भोईर, तर दुसऱ्या बाजूला माणिक जोशी असतील 40 चे संघनायक. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. आपण आमच्या समोर जुळतायत बाळूदादा पाटील. थँक्यू. डीजे नवनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. तर दोन बलाढ्य संघ एका बाजूला असणारे आयोजक राहुल भोईर, तर दुसऱ्या बाजूला माणिक जोशी. तर नाणेफेक करायचे 4 षटकांचा सामना असणार आहे. एक्झिबिशन मॅच प्राइज आहे आपण म्हणले तर 5-5 हजार रुपये, म्हणजे 10,000 ची मॅच. छापा बुक झाला राहुल. काटा नाणेफेकी जिंकले राहुल भोईर. तर राहुल भोईर आपण समोरील संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? तर समोरचा संघ बलाढ्य आहे. 150 200 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही 5 ओव्हरमध्ये. 150 ते आपण बघितलं तर 250 पर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल. तर त्यासाठी तुमच्याकडे गोलंदाजी मला वाटतं चांगली नसावी. नाही ना, गोलंदाज आमच्याकडे आहेत, पण समोरचा संघ कसा जरा मोठा संघ आहे, म्हणून 150 लास्ट 150 पर्यंत थांबू आम्ही. म्हणजे मला वाटतं तुम्ही एका चेंडू मगे मगे त्यांना जिथे 4 रन असतील तिथे 6 रन द्याल, 6 रन असतील तिथे 8 रन द्याल, असे तुम्ही धावा द्याल का त्यांना? नाही, आता प्रयत्न तर आमचे करतील. गोलंदाज सराव केले सकाळपासून, आता बघू काय होतं. तर नक्कीच राहुल बेस्ट ऑफ लक. तर आपण माणिक जोशींकडे जाऊया. माणिक जोशी समोर आपल्याला बघितले तर आपल्याला देखील इथे चांगला क्रिकेट दाखवला. 40+ माध्यमातून तुमच्याकडे कोणते असे खेळाडू आहेत जे तुम्हाला जास्तीत जास्त धावा करून देतील? राजेश फ्लोरे, कृष्णा भोईर, मदन जोशी असे आहेत खूप. तर आपण पहिले तर छक्के चौके मारण्यात तुमच्याकडे फलंदाज आहेत, पण माणिक जोशी एक आयोजकांनी सांगितले की कोणत्याही प्रकारचं धूम्रपान करता कामा नये, कोणत्याही प्रकारची व्यसनादी जी गोष्ट आढळली तुमच्याकडे तर ते 10,000 रुपयाची फाईन तुम्हाला स्वीकारावी करतील आणि ती तुम्हाला द्यावी देखील लागणार आहे समालोचकांकडे. काय म्हणणं असणार आहे? देणार आम्ही देणार. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. तर दोन्ही संघांना विनंती करतोय, पारितोषिक आहे ते आमच्याकडे जमा ठेवायचे. तर बघा 5,000 रुपयाचा सामना असणार आहे. एक्झिबिशन मॅच. तर आपण जाऊया सामन्याकडे. तर सलामीची जोडी. तर बघा पारितोषिक जमा करायचं माणिक जोशी आणि राहुल भोईर आपण पारितोषिक जमा करायचं आहे. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर मगाच लक्ष आपण 49 धावांचं लक्ष. इथं मात्र सलामीची जोडी आपण पाहिले तर गणेश आणि विकी मडवीला आपण पाहू शकता, गणेश भोईरला आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटे संघाच्या माध्यमातून. एक अतिशय चांगला गोलंदाज, तेवढाच चांगला आपण म्हणतो प्रमुख आयोजकांमधील एक घटक राजपाडी. तर भालचंद्र जाधव साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हाया. तर राज पाटील गोल यस गेम प्ले. तर पंचांच्या भूमिकेत लहू मात्रेला आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहू शकता. यावेळेला ऋषी भोईर त्यांचा संघ हरला मामाचा, त्यांना देखील प्रचंड दुःख झालं, अश्रू अनावर झाले होते त्यांना, पण क्रिकेट जर होणारच असं. तर गोलंदाजी मार्कवर राज. पहिला चेंडू. इथं मात्र आपण सन्मान देतोय. जो सर्कलमध्ये चेंडू फील्ड होईल इथे मात्र एक संधी होती धावबाची. गणेश इथं मात्र धावबाद झाला असता. क्षेत्ररक्षक वेगाने येत नाही. एक नाही इथं मात्र खातं उघडलं जात आहे. बघा व्यासपीठावर विनंती करतोय, व्यासपीठाच्या बाहेर एक धाव आपल्याला बघायला मिळते. तर पंचांच्या भूमिकेत आपण 40+ जो सामना होईल तर सामना सुरू करतोय. बघा राहुल जरा थोडस आपण दक्षता घ्या, व्यासपीठावर जरा जास्त आपण अडावर करू नका. तर 49 धावांचं लक्ष. एक धावफलक द्यायला स्ट्रायकला पर्यंत गणेश भोईरला जीवदान मिळालंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण अजय पाटीलला पाहू शकता. एक क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. तर एक क्षेत्रक्षण आपण
विकेटला पाहू शकता हा चेंडू इथं मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अप्रतिम फेकी बघायला मिळते इथं मात्र. कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतंय इथं मात्र. एकरी धावसंख्या भारतीय धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 2 धावा आपण पाहू शकता. बघा एक्झिबिशन मॅच आपण आता 5,000 रुपये पारितोषिक असणारे. कोणत्याही खेळाडूने कोणत्याही प्रकारचं आपण आता व्यसनातील द्रव्य किंवा आपण आता पेय घेऊन जायचं नाहीये. हा चेंडू पुढे सरसावला इथे मात्र मिडॉनच्या मधनं चेंडूला घेऊन काढतोय. चेंडू जातोय यावेळेला 1 बाउन्स सीमा पार चौकार. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. तर राहुल भोईरनी सांगितले बाळू पाटील सर्वांची चाचणी केली जाणार आहे, तर टेस्ट केली जाणार, मगच त्या खेळाडूंना 40+ मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. राहुल भोईर बॅटेस देखील नवीन येत आहेत. तर राज गोलंदाजी मार्कवर हा चेंडू ऑन साइडला बनकडे सायने वळतोय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अजय पाटील येतोय इथं मात्र चेंडूला फीड करतो. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तर इथं मात्र आपण एकरी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा आपण पाहू शकता. 49 धावांचं लक्ष आहे. तर मगाशी सामन्यात देखील आपण आगामी पक्ष देसाईमध्ये पण 49 धावांचं लक्ष होते आणि ते सहजरित्या पार केलं आपण. बरे तर देसाई संघाने तर राज पाटील गोलंदाजी मार्गवर सायकेला गणेश ज्याला जीवदान मिळाले धावबाची संधी होती. हा चेंडू फुलटॉस होता ऑन साईडला खेळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो इथं मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकिंग आहे तिथं मात्र मिडॉनला. संदीप फुटाणे येतोय. त्रिस्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण 2 बॅट्स आम्हाला उपलब्ध झाल्या आहेत. एक उत्कृष्ट फलंदाजाला राहुल. बघा सामना एक्झिबिशन आहे पण गॉगल मात्र लेटेस्ट बघायला मिळत आहेत. क्या बात आहे. राहुल रंगीबिरंग गॉगल बघायला मिळतात मैदानात. हा चेंडू इथं मात्र आपण हवेमध्ये खेळतोय. स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातोय यावेळेला पॉइंट सीमारेषा पार जातोय चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 12 धावा. बघा आयोजकांचा जो संघ आहे त्या संघाने संपूर्ण यायचं आहे. राहुल भोईरशी संपर्क साधायचा आहे. तर धावसंख्या धावफलकात 12. धावसंख्या धावफलकात 12 धावा आपण पाहू शकता. पहिल्या षटकात समाप्त 49 धावांचं लक्ष. चला आयोजकांच्या जो संघ आयोजक जो संघ आहे त्यांनी यायचंय. 40+ संघ देखील आमचा तयार ठेवायचा आहे. बघा राहुल किती चेहरे हसमुख दिसत आहेत. क्या बात आहे. बघा पारितोषिक आमच्याकडे अजून कैलाजी जोशी जमा झाले नाहीये. राहुल सर्व खेळाडूंना आपण बघितलं ब्लॅक फीत बांधायचे आहेत. कारण का आपण निषेध करतोय. जी घटना घडली कालच्या दिवसात त्या घटनेचा आपण निषेध करायचा आहे. कैलाजी जोशी देखील आले त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमचे गुणलेखक हर्षद भोईर आपण पाहू शकता. 31 चांगले गुणलेखक. तर पहिले शिकाय समाप्त तर धावसंख्या धावफलकात 12 धावा आपण पाहू शकता. चालेल. बघा 40+ जे संघात खेळाडू आहेत त्यांनी आल्यानंतर त्यांची धर्मतारीख पाहिली जाणार आहे. जर 40च्या कमी असतील तर त्यांनी 500 रुपयाची फाईन भरावी लागणार आहे. हा चेंडू इथं मात्र सन्मान देतोय. बघा डायरेक्ट इथं मात्र संधी होती. राज चौधरी मात्र आपण त्या चेंडूला फीड राजदीप चौधरी चेंडूला फीड करत नाहीये. अन्यथा अजून एकदा गणेशला संधी मिळते. इथं मात्र 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा आपण पाहू शकता. तर सायकेला फलंदाज विकी मडवीला आपण पाहू शकता. पाहिजे विकी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तर रोहित गोलंदाजी मार्कवर पिटूचं षटक हातोलतोय यावेळेला. इथूनही काटेरी संघ विजय प्राप्त करू शकतोय पण त्यांना रेग्युलर इंटरेस्ट मध्ये विकेट घ्यावं लागणार आहे. सिंगल धावा ज्या जात आहेत अवंतर त्यांना मात्र रोखावं लागणार आहे. चेंडू इथं मात्र आपण इथं सोडून देतोय. ऋषी भोईर आम्हाला पंचांच्या भूमिकेत बघायला भेटतात आणि वाईट चिखून करतायत. अवंत धावेने भर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला
14 धावा आपण पाहू शकता. 14 धावा धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. रोहित कुलदेजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मार करतोय. चेंडू ऑन साइडला शप्पल होऊन यावेळेला चेंडू जातोय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमा पार चौकार. सही राहत झालं जी. स्पर्धा आपण पाहता एक अतिशय चांगलं आयोजन आपल्या बघायला आयोजक ग्रामस्थ मंडळ मानेरे, जय मनसोबा क्रिकेट क्लब मानेरे. तसेच आयोजक आपण पाहू शकता स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषक आपण ही स्पर्धा पाहू शकता. ही स्पर्धा आपण सातत्याने खेळली जाते आणि जे ग्राउंड आहे आपण या मैदानाला देखील आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळ राहुल आपण आयोजनाच्या भूमिकेत आहेत. त्याच मैदानाचं नाव देखील आपण लालशेठ स्मृती आपण लालशेठ भोईर क्रीडांगण हे नाव दिले गेलेले आहे. आणि खास करून मी कैलास जोशीला धन्यवाद देईल, त्यांचा खूप मोठं योगदान आहे. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मानेरेचं त्यांना देखील मी धन्यवाद देईन. चेंडू इथं मात्र खेळून करतोय अप्रतिम एक शाखाबार रिझर्व मधून चेंडू वन बाउंड सीमा पार जातोय चौकार. चेंडू यावेळेला चेंडू जातोय यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आपण लॉंग लेग रिजन मधून चेंडू सीमा पार जातोय. काय फलंदाजी करतोय इथं मात्र गणेशला जीवदान दिलं आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय. चौकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. राहुल 27 धावा. राहुलला देखील आपण आयोजकाच्या भूमिकेत पाहणार आहोत. आयोजकाच्या भूमिकेत त्यांचा संघ देखील तयार आहे. सातत्याने ते सराव करतात. 3-4 दिवस झाले राहुल भोईर देखील पाहिजे आज कसं असणार आहे त्यांचं देखील. आणि राहुल तेव्हा समालोचक मात्र आम्ही गावातल्या स्थानिक समालोचकांना समालोचन करण्यासाठी संधी देणार आहोत. चेंडू इथं मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे इथं मात्र पॉईंट रिझन मध्ये आणि चूक होणार नाही. गणेश मात्र इथं बाद होतोय. पहिला गडी बाद करण्यात यश मिळतो जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाला. दाऊद मामा यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. दाऊद मामांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. राहुल जोरदार 40+ चा पण सराव चालू आहे. आयोजकांनी जरा सामावून राहा. धावसंख्या धावफलकात 27 धावा आपण पाहू शकता. तर 49 धावांचं लक्ष्य आहे. 27 धावा धावफलकात ते आले आहेत. 22 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. चला सामना सुरू करायचा लगेच. तर गोलंदाजी मार्कवर येतो इथं मात्र राज पाटील कडे चेंडू सुपूर्त केला आहे. क्रिकेट भरपूर क्रिकेट आपण पाहतोय 2018-19 मध्ये. खेळाडूंचं देखील थोडंसं दमछाक होताना दिसत आहेत. कारण लग्न सराई देखील आपण सुरू झालेली पाहतोय. साखरपुडे देखील सुरू झाले आहेत. त्यामुळे थोडंसं खेळाडू सरावापासून दूर आहेत. नवीन फलंदाज येतोय निखिल पाटील. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. निखिल पाटीलचा विचार जर केला तर प्रोफेसर देखील आहेत ते. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता संदीप फुटाणेला.
एक क्षेत्ररक्षण पुढील श्लोकांत त्याच्यामध्ये आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, थर्ड एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑफला क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. राज पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघात तिसरं घेतोय. चेंडू बॉटमचा वापर करतोय, सन्मान देतोय. चेंडू जातो शॉर्ट मिडविकेट रिजन मधून, मिडविकेटचा क्षेत्ररक्षण येतोय संदीप फुटाणे. इथे मात्र चेंडूला फीड करतो, मिस फीड होते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाफल करते पण पाहू शकता या बेला 29 धावा आपण पाहू शकता. एकोणतीस धावा. बघा फास्ट सामना खेळायचा, लवू जरा आपण थोडीशी ताकीद द्या कारण की वेळ भरपूर जातोय. राज गोलंदाजी मार्कवर सायकला पिकी. चेंडू इथं मात्र मॅचची कड घेऊन देतोय, अपील होतोय. पंच सांगतायत की 1 बॉल्सने चेंडू गेलाय त्याच्याकडे. बघा किती चांगले लक्ष लवू मात्रेचं. एक अतिशय चांगले क्रिकेटर आहेत, तेवढे चांगले पंच देखील आहेत. 4 षटकांचा सामना असणारे अजक विपक्ष आपण म्हणले तर 40+ सामना जिंकलाय अजक संघाने. राहुल भोईरने नाणेफेकी जिंकले. इथं मात्र हा चेंडू यावेळेला स्वीटली टायमिंग होतोय. 2 क्षेत्ररक्षक गॅप मधून प्रयत्न केले ते लॉंगाच्या क्षेत्ररक्षकाने, त्याला बीट करून चेंडू सीमारेषेमध्ये आणतोय. षटकार. तसं की 35 चेंडू पुणे ड्राईव्ह करतोय. चेंडू जातो एक षटकार रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते पाहिजे. दुसरी धाव पूर्ण होते का? 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या बेला 37 धावा. तर आपण उमेश जोशीला देखील समालोचक पाहणार आहोत. 40+ आपण तर संघाचा जेव्हा सामना असेल, एक्झिबिशन मॅच असेल तेव्हा संख्या दाखल करते आपण 37 धावा. तर राज पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकरला विकी मडवीला आपण पाहू शकता. यावेळेला रिवाचा वापर केलाय. चेंडू जातोय यावेळेला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तिथून मात्र जोपर्यंत चेंडूला फीड करेल अवधी होता 2 धावा घेण्याचा. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा राहुल पाहू शकता. 10 धाब्यांची गरज आहे अजूनही. सामना कितव्या षटकापर्यंत लांबला जातोय. तर राज पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. चेंडू फुल टॉस आहे. टायमिंग चांगलं होत नाही यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चूक होणार नाही लॉंगॉनला. फलंदाज बाद. विकी बॅक टू पवेलियन. राज पाटीलला मिळणारी पहिली सफलता. दहा चेंडू मध्ये 26 धावा कुठल्या विकीसाठी जरा टाळ्या होऊन जाते. चांगली फलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज येतोय अतुल पाटील जरा फास्ट जा. तर जिंकण्यासाठी आपण बोलले तर 10 धाब्यांची गरज आहे. तपासच्या गोलंदाजी मार्कवर तर राजदीप चौधरी वैयक्तिक पहिलं व संघात 4थं षटक घेतोय. 12 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. सायकलला फलंदाज निखिल पाटीलला आपण पाहू शकता. सायकलला अतुलला आपण पाहू शकता. पुलटॉस ऑन साइडला पुल केलाय चेंडूला. चेंडू जातो यावेळेला फाईन लेग रिजन मधून सीमारेषे पार चौकार. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. ऋषी जरा आम्हाला खून करत षटकाराची. षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 45 धावा. फक्त 4 धावांची गरज आहे. बघा पंचांचा इशारा अलर्ट होता.
तर 4 धावांची गरज असणारे सामना बघा. चेंडू द्यायचाय. बघा जर सामना आपण म्हणतो उशीर घेतलात तर सामना इथे मात्र थांबवला जाणार आहे आणि तो सामना रद्द केला जाणार आहे. 40+ संघ माणिक जोशी, अरुण जोशी, मुकेश भोईर, विलास जोशी, कैलास जोशीला देखील आपण पाहणार आहोत. इथं मात्र 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. सुनील जोशी, सुभाष भोईर, हरेश भोईर, राजेश भोईर, राजेश फुलोरे, मुकेश कडू, रवी जोशी, नामदेव भोईर आणि प्रल्हाद भोईर असा 40+ संघ आहे. तर 3 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. तर राजदीप राऊतकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा आहे. इथं मात्र पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या धावफलकाती 47 धावा. 2 धावांची गरज इथून मात्र. तर चला आयोजकाचा संघ तयार राहायचा आहे. संघ नायक राहुल भोईरला आपण बघा. फेकीला इथं मात्र नो घोषित केला जाणार चेंडू. फेकी गोलंदाज आढळला. तर बघा धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेला 48 धावा. 48 धावा. तर राजदीप हा चेंडू इथं ऑन साइडला भिरकावून देतोय. चेंडू जातो 1 बॉल सीमा पार. विजयी संपादन करतोय. तर विजयी संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे संघाला धन्यवाद देतोय. तर आयोजकाचा संघ असणारे राहुल भोईर, सूर्यकांत जोशी, आशिष जोशी, उमेश जोशी, तर पुन्हा उमेश भोईर, संगम जोशी, प्रदीप जोशी, परेश जोशी, मुकेश जोशी, करण भोईर, आकाश भोईर आणि आकाश जोशी. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी देखील खूप चांगली केली. तो यायचा अष्टपैलू कामगिरी केली आहे. तो म्हणजे विकी मडवी. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर चला विकी यायचं लवकर. तर मॅन ऑफ द मॅच विकी. तर नामदेव सीताराम भोईर यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तर विकी आले आहेत. विकीला देखील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आपण. रवींद्र कृष्णा भोईर माजी उपसरपंच यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची. विकीला ट्रॉफी द्यायची. विकी या. तर एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. आयोजक विपक्ष 40+ राहुल भोईरचा संघ आहे. राहुल भोईर संघ नायक आहे. तर सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा ऐकूया स्थानिक समालोचक आपण पाहिले तर या गावचे एक अप्रतिम समालोचक उमेश जोशी यांना. धन्यवाद.